हॅलो नमस्कार, मी संजय. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या आयुष्यात अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा मार्ग दाखवणारी व्यक्ती म्हणजे आपले गुरु. आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या दिवसाला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. पण गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवणं किंवा स्टेटस ठेवणं एवढंच मर्यादित आहे का हो? नक्कीच नाही. या दिवशी काही विशिष्ट गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते, तर काही चुकासुद्धा टाळल्या पाहिजेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत गुरुपौर्णिमेला नक्की काय करायचं आहे आणि कोणत्या चुका अजिबातच करायच्या नाहीत. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की या दिवसाला व्यास पौर्णिमा का म्हटलं जातं. महाभारताची रचना करणारे, 4 वेदांचे वर्गीकरण करणारे महर्षी वेदव्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता. ते मानवजातीचे आद्य गुरु मानले जातात. म्हणून या दिवशी प्रथम महर्षी व्यासांचे आणि त्यानंतर आपल्या सर्व गुरूंचे स्मरण केले जाते. चला तर आता पाहूया गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे. गुरुपूजन किंवा गुरूंचे दर्शन घ्या. जर तुमचे आध्यात्मिक मार्गदर्शक गुरु असतील तर प्रत्यक्ष जाऊन त्यांचे दर्शन घ्या. त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा. गुरुपौर्णिमा येत्या बुधवारी 29 जुलैला आहे, सगळ्यांना माहीतच असेल. आता जर प्रत्यक्ष जाणे शक्य नसेल तर फोन करून किंवा व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे आशीर्वाद घ्या. आता महर्षी व्यास आणि आद्य गुरूंचे स्मरण. सकाळी स्नान करून घरातील देवाऱ्यात महर्षी व्यास असतील किंवा भगवान श्रीकृष्ण किंवा तुमच्या कुलदेवतेचे दर्शन घ्या. गुरूंचा फोटो असेल, गुरूंची मूर्ती असेल तर गुरूंचे पूजन करा, त्यांची सेवा करा. त्यांना पिवळी फुले, तुळस किंवा गोड नैवेद्य अर्पण करा. त्यानंतरला महत्त्वाचं म्हणजे आई वडील आणि शिक्षकांचे आभार माना. सगळ्यात पहिले गुरु आपले आई वडील आणि दुसरे गुरु शिक्षक असतात. शास्त्रात म्हटले आहे मातृदेवो भव पितृदेवो भव. आपले पहिले गुरु आपले आई वडील आणि शाळेतील शिक्षक असतात. आजच्या दिवशी त्यांना मनापासून धन्यवाद म्हणा आणि त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घ्या. या दिवशी नवीन विद्या किंवा संकल्प सुरू करा. गुरुपौर्णिमेचा दिवस नवीन काहीतरी शिकण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. एखादे पुस्तक वाचायला सुरुवात करा किंवा नवीन स्किल शिकण्याचा संकल्प करा किंवा अभ्यासाची नवीन सुरुवात करा. या दिवशी आवर्जून तुम्हाला नामस्मरण आणि ध्यान करायचं आहे. या दिवशी कमीत कमी 10 ते 15 मिनिटं शांत बसून ध्यान करा. श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या गुरूंच्या मंत्रांचा जप करा. तुम्ही ज्या पण गुरूंना मानता आहात, ज्या पण गुरूंची तुम्ही सेवा करत आहात, त्या गुरूंची इतर सेवा काही करा न करा, पण या दिवशी गुरूंचं नामस्मरण आवर्जून करा. 10 ते 15 मिनिटं बसून शांत बसून ध्यान करा. यामुळे मनाला प्रचंड शांती आणि ऊर्जा मिळते. या दिवशी अन्नदान आणि ज्ञानदान आवर्जून करा. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या किंवा अभ्यासाचे साहित्य दान करा किंवा गरिबांना अन्नदान करणं या दिवशी अत्यंत फलदायी मानलं जातं. तुमच्या इच्छेने, तुमच्या ऐपतीप्रमाणे जे काही तुम्हाला दान करणं शक्य होईल ते या दिवशी आवर्जून दान करा. फूल न फुलाची पाकळी तरी दान करत जा. बघा, सगळ्यात दानधर्म ही सगळ्यात मोठी सेवा आहे. यामुळे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात. नक्कीच गरिबांना या दिवशी जे काही शक्य होईल ते दानधर्म नक्की करा. मंडळी, जेवढं काय करावं हे महत्त्वाचं आहे, तितकंच काय टाळावं हे समजणे सुद्धा गरजेचं आहे. या दिवशी नक्कीच या चुका करणं टाळा. कोणाचाही अनादर किंवा अपमान करू नका. आजच्या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलू नका. विशेष म्हणजे तुमचे शिक्षक, वयाने मोठे असतील ते लोक, वयस्कर लोक किंवा तुमच्या मार्गदर्शकांचं अनादर करूच नका. दुसरं म्हणजे इगो. मला सर्व काही येतं. बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलेलं असतं, मला सर्व काही येतं, मला सगळं काही माहीत आहे. हा अहंकार ज्ञानाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. या दिवशी पूर्णपणे नम्र राहा. अहंकार बाळगल्यास मिळणाऱ्या ज्ञानाचा नाश होतो. तुमची सेवा काहीही कामाची राहत नाही. सेवा करता आहात आणि अशा गोष्टी मनामध्ये ठेवत आहात, काहीही अर्थ राहत नाही. म्हणून इगो बाजूला ठेवत चला. दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जी आपल्याला टाळायची आहे ती मांसाहार आणि व्यसनांपासून दूर राहायचं आहे. निदान या दिवशी तरी करू नका.
हा दिवस अत्यंत सात्विक मानला जातो. त्यामुळे या दिवशी मद्यपान, मांसाहार किंवा इतर कोणत्याही तामसिक आहारापासून दूर राहा आणि सात्विक आहार घ्या. नकारात्मक विचार आणि वादविवाद टाळा. घरात किंवा बाहेर कोणाशी निष्कारण वाद घालू नका. संताप, द्वेष आणि चिडचिड यापासून दूर राहून मन शांत ठेवा. समोरचा माणूस कितीही चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तरी पण आपलं मन शांत असलं पाहिजे. मनावरती आपल्या ताबा असला पाहिजे. निदान या दिवशी तरी हे आवर्जून करा. थोडक्यात सांगायचं तर गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर तो आपल्या आयुष्यातील प्रत्येक त्या घटकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत तुम्ही प्रत्येक क्षणी कोणाकडून काही ना काही शिकत आलेले आहात. तुम्ही जन्मता सगळं काही शिकून आलेले आहात का? तर नाही. जसे जसे तुम्ही मोठे होत चाललात तसं तसं तुम्ही सगळ्यांकडून, आजूबाजूच्या लोकांकडून तुम्ही सगळं काही शिकता आहात. अगदी लहानातल्या लहान मुलांकडून सुद्धा आपण काही ना काही शिकत असतो. तर प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकलो त्याबद्दल या दिवशी कृतज्ञता व्यक्त करा. आपल्याला काहीतरी शिकवले आहे, मग तो निसर्ग असो, एखादी परिस्थिती असो किंवा एखादी व्यक्ती असो, त्याबद्दल तुम्ही या दिवशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. नक्की संधी सोडू नका, कारण वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमा येत असते. पण हा एक दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे. नक्की या दिवशी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत नक्कीच शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.